इटलीमधील मिलान येथे झालेल्या फॅशन वीकमध्ये प्राडानं आपल्या कलेक्शनमध्ये भारतीय कोल्हापुरी चप्पलला जागतिक व्यासपीठावर झळकवलं आणि फॅशन जगतामध्ये एकच चर्चा झाली। पारंपरिक भारतीय लेदर चप्पल जी कोल्हापूरमध्ये हाताने तयार केली जाते ती आता इटालियन लक्झरी शोचा केंद्रबिंदू ठरली। मात्र या शोमध्ये कोल्हापुरी चप्पलच्या नावाचा उल्लेख न केल्यानं कोल्हापुरी कारागिरांनी सोशल मीडियावर मात्र आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे। आज मी फेसबुक, इंस्टाग्राम आणि टीव्ही वरती कोल्हापुरी चप्पलचे जे मॉडेलिंग वाक बघितलं। प्राडा या कंपनीने कोल्हापुरी चप्पल लॉन्च केलेलं आहे। ऍक्च्युली ते चप्पल संपूर्ण 100% कोल्हापूरचं आहे आणि कोल्हापूरच्या कारागिरांनी बनवलेलं चप्पल असताना त्यांना प्राडानं आपलं नाव दिलेलं आहे। 500-600 वर्षापासून कोल्हापूर चप्पलच्या इथल्या कारागिरांनी आपल्या मेहनतीचे, आपल्या कलेच्या जोरावर जगभर प्रसिद्ध केलेलं कोल्हापुरी चप्पल हे प्राडा कंपनी हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी केलेल्या त्या ॲडव्हर्टाईजचा इथल्या लोकल उत्पादकांना किंवा इथल्या उद्योजकांना, रॉ मटेरियलवाल्यांना काही फायदा नाही। ती निव्वळ त्यांनी चोरी केली नाही। कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून कोल्हापूरचं नाव म्हणून आपल्याकडे नाव घ्यायचं बघायला, आपले कोल्हापूरचे नाव मिटवायचं बघायला। कोल्हापुरी चप्पल म्हणजे तर खरी ओरिजिनल ही अशी चप्पल आहे। त्याला बनव हे बाहेर कुठेही बनवू शकत नाही आणि सगळं आमच्याकडे जे आहे नामांकन सुद्धा असताना ते कसे काय बाहेर त्यांचे आमचे कोल्हापूरचे नाव वापरू शकतात? ते सगळे हातविणे वगैरे सगळे ओरिजिनल चप्पल त्या ओरिजिनल असताना तुम्ही ते पारा म्हणून जे आहे ते त्यांना तुम्ही हे करायला पाहिजे। गव्हर्नमेंटने काय तर त्याच्या प्रतिबंध आणायला पाहिजे आणि जे आहे नामांकन देणं आमचा उपयोग काय? त्या कोल्हापूरच्या आजून मात्र काय उपयोगी झाला नाही जे आहे हे 2026 लेदर कलेक्शन याच्या मागे लॉन्च केले आहे पण त्याचा कुठेही कोल्हापुरी चप्पल म्हणून उल्लेख नाही किंवा कोल्हापुरी चप्पलांच्या कारागिरांची ओळख जी मूळ आहे ती पुसली जात आहे। तर 2026 जे त्यांनी समर कलेक्शन लॉन्च केलं ज्याच्यामध्ये त्यांचे क्लोथ्स असतील, बॅग्स असतील किंवा लेदर चप्पल असतील तर त्या लेदर चप्पल ज्या आहेत त्या कोल्हापुरी चप्पलच्या नावानेच त्या सगळीकडे व्हायरल व्हावा आणि तशी जी जाहिरात व्हावी ही आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।